BNS कलम 106(1) अंतर्गत या ठिकाणी आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे। भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याच्या संबंधातला हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अविचारीपणे वागणूक देऊन डॉक्टरांवर होणारी कारवाई यासाठी 5 वर्षाची तरतूद या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो गुन्हा आज त्या ठिकाणी दाखल झाला आहे। खरं तर ही एका मृत मातेसाठी ची ही लढाई होती आणि ती सातत्यानं आम्ही याच प्रयत्नात होतो की या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि एका चुकीमुळं खऱ्या अर्थानं 5.5 तास त्या ठिकाणी ती आमची भगिनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याच ठिकाणी तातडीनं तिला जर उपचार झाले असते, पैशाअभावी त्या ठिकाणी तिला उपचार दिले गेले नाही, तेच त्या अहवालामध्ये नमूद झालंय। खरं तर आज या ठिकाणी कुणाविषयी कुणालाही द्वेष देण्यासाठी हा आम्ही पाठपुरावा केला नव्हता, तर न्यायासाठी आणि उद्याच्या भवितव्यासाठी गोरगरीब माणूस ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाईल त्या ठिकाणी पुन्हा कोणाला अशा प्रकारे मृत्यू येता कामा नये यासाठीची लढाई होती। आणि आज जे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की डॉक्टर घैसास यांच्या चुकीमुळं ही घटना घडलेली आहे आणि तो गुन्हा आज दाखल झाला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आमचं सरकार यांचं मी खरं आभार मानेल की अत्यंत तातडीने ह्या सगळ्या समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या आणि सगळ्या समित्यांचे अहवाल एकत्र करून आज हा न्याय माननीय फडणवीस सरकारने भिसे कुटुंबियांना आणि आम्हाला दिला। सुरुवातीला तुमची मागणी होती की रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा। आता गुन्हा फक्त सुश्रुत घैसासांवरती दाखल झालेला आहे। सुश्रुत घैसास हे तिथले मानद डॉक्टर आहेत। मानद डॉक्टरांचं काम किती असतं हे खरं तर केळकरांनी स्पष्ट केलेलं आहे। कदाचित त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे। राजीनामा दिलेला असताना मग मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई काय झाली? आज खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो की आता त्यावेळेस आमचं पेशंट असेल आणि भिसे कुटुंबीय हे डॉक्टर घैसास यांच्या संपर्कात होते। डॉक्टर घैसास यांनीच त्यांना त्या ठिकाणी अडवलं होतं। 10 लाख रुपयाची मागणी त्या ठिकाणी लिखित स्वरूपात केली होती। त्यामुळे सुरुवातीपासून आम्हाला जी ट्रीटमेंट घैसास आणि त्यांच्या टीमकडनं मिळाली त्यामुळे सुरुवातीपासून डॉक्टर घैसास हे या सर्व कारणाला दोषी आहेत हे आम्ही बोलत होतो आणि ते तिथल्या संबंधित मॅनेजमेंटनेही प्रेस कॉन्फरन्समध्येही त्यांनी मान्य केलं की त्यांना अथॉरिटी नसताना त्यांनी 10 लाख रुपयाची लिखित दिलं। त्यामुळं आज आम्हाला असं वाटतं की सगळ्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर आणखी यामध्ये पुढं जायच्या आधी काही आमचे डिस्कशन्स त्यामध्ये होतील। सर्वात महत्त्वाचं यामध्ये सुरुवातीपासून मी स्वतः बोलतोय की आज माझी स्वतःची पण कॅपॅसिटी आहे की त्या मुलींना पुढचा त्यांच्या भवितव्यापर्यंत सगळ्या गोष्टी खर्च मी स्वतः 100% करणार, कुणी दिले नाही तरी। पण आज मंगेशकर हॉस्पिटलने या 2 मुली ज्या अनाथ झालेल्या आहेत, ज्या मातेपासून अलिप्त झालेल्या आहेत, त्यांचं दायित्व त्यांनी घ्यावं, एक सामाजिक भाव म्हणून घ्यावं, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती। ती मंगेशकर हॉस्पिटलने केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। लायसन्स कॅन्सल व्हावं अशी प्रामुख्याने मागणी केली होती कुटुंबियांनी, मात्र अजून ते स्पष्ट झालं नाही। FIR मध्ये ज्या काही गोष्टी त्या आम्ही वाचल्यात आणि त्या FIR प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडतील या संदर्भात माननीय CP साहेब आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी प्रेस झाल्यानंतर मी बोलणार आहे। कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल झालाय? हा गुन्हा 106 कलम जे आहे, जे आम्ही वेळोवेळी म्हणत होतो की 5.5 तास इंटेन्शनली अविचारीपणे त्या ठिकाणी वागणूक देणं असेल आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा तो कायदा आहे। कलम 106(1) अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या ठिकाणी 5.5 तास त्या ठिकाणी महिला जर प्राथमिक उपचार तिथेच मिळाले असते तर तिथे त्यांना गाईडलाईन 100% मिळाली असती की लगेचच तिथल्या ट्रीटमेंट चालू झालेलं असतं, तर ही पळापळी झाली नसती। जसं आता दुसऱ्या अहवालामध्ये, शेवटच्या अहवालामध्ये असं इतर हॉस्पिटलला पण त्यात त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं। पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलाही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण अशीच वागणूक दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या नसत्या। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। शेवटचा जो अहवाल आला, ज्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला त्यात रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने कुठलाच निष्कर्ष नाही। याचा अर्थ असा होतो की रुग्णालयाला
अंतिम जो अवलोकन अहवाल आहे त्यात क्लीन चिट दिली गेली. तर याकडे कसं बघता? रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत त्याचे 5 अहवाल आले. चौथा अहवाल जो शेवटचा आला त्या अहवालामध्ये इतर रुग्णालय दोषी ठरवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये मुख्य जो गाभा होता, हॉस्पिटलमध्ये 5.5 तास पेशंट का राहिला याविषयी काहीच नव्हतं, म्हणून त्रुटी अहवाल परत मागवला गेला आणि शेवटचा हा अहवाल आला. हे चारही अहवाल, यमुना जाधवांचा अहवाल असेल, शासनाचा अहवाल असेल, ससूनचा अहवाल असेल आणि शेवटचा अहवाल असेल, ह्या सगळ्या अहवालांना आम्ही एकत्र करून त्याविषयी आम्ही आमचे जे काही लिगल एक्सपर्ट आहेत त्याचं मार्गदर्शन करून पुढची कारवाई काय नाही मात्र सर, आता एक तुम्ही- करता येईल. आता जर या विषयी- तुम्ही एवढे अग्रेसिव्ह होते, 5 अहवाल आल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो तो तर बेलेबल ऑफिस आहे. 5 वर्षाची आतली शिक्षा मग काय म्हणजे तुमचं एवढं सगळं पाठपुरावा करून काय पाहिजे? त्याला बेलेबल ऑफिस आहे. लक्षात घ्या की आता जो गुन्हा दाखल करण्याची चे मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याच अनुषंगाने आता भिसे कुटुंबियांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेस आमदार अमित गोरखे बोलत होते. त्यांनी यावेळी खरं तर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यामुळे त्यांना विचारून पुढच्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. नाही मात्र तुम्ही पहिल्या दिवशी जी तुम्ही भूमिका घेतलेली होती की रुग्णालयावरती गुन्हा दाखल करा, त्या भूमिकेवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण, असा एक निष्कर्ष काढला जातो की सुश्रुत गैसासने जे मागितलेले पैसे होते ते सुश्रुत गैसाच्या अकाउंटवरती नाही तर रुग्णालयाच्या अकाउंटवरती जाणार होते. आणि प्रशासनानं सुद्धा असं स्पष्ट केलेलं होतं की नाही, तुमचं प्रशासनासोबत बोलणं झालेलं होतं. म्हणजे प्रशासनाने सुश्रुत गैसास यांच्यामध्ये सुद्धा समन्वय होता. तर मग हे सगळं संगनमतानं घडलंय. तर मग फक्त सुश्रुत गैसास नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुद्धा दोषी आहे का? तुम्ही पहिल्या दिवसाची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये बदल होताना दिसतो. माझ्या भूमिकेत जर बदल असता तर मी तुमच्यासमोर आलो नसतो. तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबातली एखादी माता जाणं याचं दुःख त्या कुटुंबाला किती आहे आणि आज त्या मुली पोरक्या होणे याचं दुःख खूप मोठं आहे. मी सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर डॉक्टर घैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं. IVF साठीचं कोटेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी दिलं होतं. त्याच्या आमच्याकडे पावती पण आहे, ती आम्ही सबमिट केलेली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनानाथनी IVF करा असं सांगितलंच नाही, पण आमच्याकडे ते लिखित स्वरूपात आहे. ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. जो आज जो 5वा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या 4ही गोष्टींचं आम्ही ॲनालिसिस करून त्या विषयातला आमचे जे लिगल एक्सपर्ट आहे त्यांच्याशी बोलून पुढची कारवाई काय होऊ शकते. नाही तर एवढंच सांगा की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा ही तुमची भूमिका आजही ठाम आहे का? म्हणजे बघा. अहवालामध्ये याच्यामध्ये बघा, आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं स्पष्टपणे म्हटलं होतं की रुग्णालय दोषी आहे. प्रशासनानं 5-5.5 तास अडवून घेतलं. ससूनच्या अहवालामध्ये कोणताही उल्लेख नव्हता. ज्यावेळेस माध्यमांमध्ये टीका झाली त्यानंतर ससूननं पोलिसांवरती दबाव वाढला. पोलिसांनी ससूनला परत अभिप्राय मागितला. म्हणजे रिपोर्टचा खेळ झाला. 4 रिपोर्ट, 4 समित्या, त्याचे वेगवेगळे निष्कर्ष, वेगवेगळे अहवाल, याच्यामधली गंभीरता जी आहे ती निघून गेली. आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरतीच गुन्हा दाखल करावा ही जी तुमची मागणी होती त्या मागणीवर मी तुम्हाला परत एकदा शिवाय, सांगतो. गैसासाठी जर ट्रीटमेंट दिली नाही त्यावेळेस तर दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांना तिथे दीनानाथमध्ये ट्रीटमेंट का दिली गेली नाही? मग तुम्ही दीनानाथवर काही- त्यासाठीच तर हा ज्या अथॉरिटी पर्सनने त्यांनी निष्काळजीपणे आणि अगदी विचारपूर्वक कोणालाही ट्रीटमेंट करू दिलं नाही, म्हणून तर हा गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी नाही असं म्हणायचं. नाही, असं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.